आज आपण सलाद बनवत आहे. वजन कमी करायचं असेल तर आपण सकाळी सलादचाच वापर करू शकतो किंवा जेवण सोबत पण सलाद जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकतो. इथे मी 1 वाटी काळे चणे घेतलेले आहे. इथे आपण काबली चना पण घेऊ शकतो. 3 पद्धतीने आज आपण सलाद कसा बनवायचा ही रेसिपी बघत आहे. पूर्ण व्हेजिटेबल घेतलेले आहे. काकडी, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, गाजर, गाजरचे काकडीचे साल काढून घेऊया. बीटरूट. पौष्टिक असा आहार आज आपण घेत आहे जेणेकरून आपल्याला प्रोटीन आणि फायबर भेटणार. कांदा कापून घेतलेला आहे. काकडी पण कापून घेत आहे. वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे. आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने 4 प्रकारे सलाद बनवत आहे. बीटरूट कापून घेतलेला आहे. गाजर, टोमॅटो कापून घेत आहे. सलाद बनवण्यासाठी खूप सोपी आहे. मी दाखवत आहे म्हणून मला वेळ लागत आहे. आपण सलाद कापून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा बनवायचं असेल तेव्हा आपण छान असं त्यावर मीठ, चटणी वगैरे टाकून तिखट या पद्धतीने खाण्याकरिता घेऊ शकतो. बघा, कुकरमध्ये शिजण्याकरिता ठेवलेले. एका व्यक्तीसाठी 1 वाटी चणे बरोबर आहे. जास्त व्यक्तीसाठी बनवत असेल तर 1 वाटी प्रमाणे चणे वाढवूया. कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेले आणि लसूण टाकूया. थंडीचे दिवस आहे, आपण लसूणचा वापर करू शकतो. लसूण छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेले. शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरचीला पण फ्राय करून घेत आहे. ज्यांना शिमला मिरची नसेल आवडत नाही घेतले तरी चालेल. छान अशी शिमला मिरची मी फ्राय करून घेतलेली आहे. थोडेच मीठ टाकलेले. आता आपण चणे शिजवून घेतलेले आहे त्याला तडका देऊया. थोडंच तेल घेतलेलं, यामध्ये जिरं टाकलेलं, धनिया पावडर, चाट मसाला, लाल तिखट आणि साधं मीठ आणि यामध्ये टाकलेले आहे काळा चणा. काळा चणा मी शिजवून घेतलेला होता. कुकरमध्ये 3 शिटी होऊ दिलेल्या. छान असा चणा शिजलेला आहे. थोडंच फ्राय करून घेतलेलं आणि वरून कोथिंबीर टाकलेलं आहे. आता आपण सलादवर टाकण्याकरिता चटणी बनवूया. लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची मी इथे एकच घेत आहे. तुम्ही तिखट पाहिजे असेल तर जास्त प्रमाणामध्ये हिरवी मिरची घेऊ शकता. कोथिंबीर आणि दही. पोहा खायच्या चम्मचनी 2.5 चम्मच मी इथे दही घेतलेले आहे. छान असे चटणी आणि चणे फ्राय करून घेतलेले आहे. चटणी मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली. पाण्याचा वापर नाही केलेला कारण आपण दही घेतलेले होते आणि चणे बघा फ्राय केले तेव्हा थोडे चणे मी बाजूला ठेवलेले होते. आता आपण सलाद बनवूया. काकडी घेतलेली आहे. ज्या प्रमाणात बनवायचं असेल त्या प्रमाणातच घेऊया, नाहीतर जेव्हा आपण खाण्याकरिता घेणार तेव्हाच बनवायचं. इथे मी काकडी घेतलेली. यामध्ये तिखट, काळा नमक टाकलेला आहे. साधं मीठ नाही वापरलेला. छान असं मीठ आणि तिखट लावून घेतलेलं. आता आपण कांद्याला पण मीठ, तिखट आणि निंबू टाकूया. छान असं मिक्स करून घेतलेलं जेणेकरून सगळ्या कांद्याला, काकडीला मीठ आणि तिखट लागायला पाहिजे. आता आपण बीटरूट घेऊया. बीटरूटला पण तिखट आणि मीठ लावूया. रात्रीच्या वेळेला खात असेल तर बीटरूट शिजवून खायचं. यावर टाकत आहे. निंबूवर बीटरूट टाकले तर छान लागत असतं चव. आता आपण गाजर घेतलेला आहे. इथे मी मीठ वापरलेलं आहे. काळा मीठ, तिखट आणि छान असं मिक्स करून घेऊया. ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी या पद्धतीने नक्की सलाद बनवून रोज सकाळी खाण्याकरता घेऊ शकता. टमाटरला पण मीठ आणि तिखट लावून घेतलेले आणि छान असं मीठ आणि तिखट छान टमाटरला लागलेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये सलाद सजवूया. सजवून घेत आहे म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि खाण्याकरता पण छान वाटतं. टमाटर ठेवलेले, काकडी ठेवलेले. आता आपण गाजर ठेवूया आणि कांदा ठेवलेला.
4 प्रकारे आज आपण सलाद बनवत आहे आणि खूप सोपी आहे बनवण्याकरता. मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे म्हणून वेळ लागलेला आणि आपण जेव्हा खाण्याकरता घेणार तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचं आहे, नाहीतर मीठ तिखट लावायचं आहे. आधीच लावून ठेवलं तर पाणी सुटणार. मध्ये आपण चण्यांना फ्राय करून घेतलेले होते, चणे टाकलेले आहे. यावर टाकूया निंबू. मिक्सरमध्ये आपण चटणी फिरवून घेतलेली होती, वरून ती टाकूया. छान असा एका पद्धतीने सलाद तयार झालेला आहे. वरून कोथिंबीर टाकलेला आहे. बघा, सहज सोप्या पद्धतीने आपण वजन करण्याकरिता सलाद वेगवेगळ्या पद्धतीने घरी बनवू शकतो. आपण जेवणामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त प्रमाणात घेऊ शकतो, वजन कमी करायचे असेल तर, आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करू शकतो. जेवण करताना चपाती वगैरे कमी प्रमाणात घेऊया आणि सलाद जास्त प्रमाणात खाण्याकरिता घ्यायचं, किंवा सलादचं प्रमाण सलादच मॉर्निंगच्या वेळेला खाण्याकरिता घेतले तरी सहज वजन कमी होणार आणि खूप चविष्ट लागतं. आता आपण दुसऱ्या पद्धतीने सलादची प्लेट सजवून घेत आहे. गाजर वेगळ्या पद्धतीने कापलेला, कांदा, शिमला मिरची फ्राय करून घेतलेली होती ते घेत आहे. छान अशी सलादची प्लेट सजवून घेत आहे. मध्ये आपण मटकी टाकूया. मटकीला फ्राय पण करू शकतो, पण मी याप्रमाणे मटकी घेतलेली आहे. मटकीमध्ये आपण मीठ टाकूया आणि लाल तिखट, वरून निंबू टाकूया. छान असं मिक्स करून घेऊया. छान असा दुसऱ्या पद्धतीने पण सलाद बनवून तयार आहे. खूप सोप्या पद्धतीने आज आपण सलाद बनवलेला आहे. मॉर्निंगला जेवण नसेल करायचे तर सहज आपण या पद्धतीने सलाद खाण्याकरता घेऊ शकतो, किंवा वरून आपण चटणी टाकलेली आहे, किंवा चपाती. कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट घ्यायचं आणि प्रोटीन तसे फायबरचं प्रमाण आपण जेवणामध्ये जास्त प्रमाणात घेऊ शकतो. छान असं दुसऱ्या पद्धतीने पण सलाद बनवून घेतलेला आहे. आता आपण मूग डाळपासून सलाद बनवूया. यावर टाकलेला आहे टमाटर, काकडी, कांदा, अनारदाणे, कोथिंबीर, चाट मसाला, काळं मीठ आणि निंबू. छान असं मिक्स करून घेऊया. लाल तिखट टाकलेला आहे. इथे मिरचीचा पण वापर करू शकतो आणि साधं मीठ. छान असं मिक्स करून घेऊया आणि छान असं सलाद बनलेला आहे. फक्त सलाद खाऊन वजन कमी करणे त्यापेक्षा यामध्ये आपण मटकी, मूग, चणे याचा पण